नमस्कार, स्वराज्य माझामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सोबत आहेत मोहोळच्या नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार मुक्ता अमोल खंदारे। मॅडम नमस्कार। नमस्कार। मोहोळ नगर परिषदेसंदर्भात आता लोकांनी बरंच काही ऐकले, मोहोळ शहरासंदर्भात विशेष करून। आणि मोहोळ मध्ये काय चाललंय हे जाणून घ्यायला अख्खा महाराष्ट्र उत्सुक आहे। आणि तिथे एका महिलेने मोठा लढा दिला, आता परत दुसरी महिला एक मोठ्या लढ्यासाठी तयार आहे। नगर परिषद लढवताय, अपक्ष म्हणून लढवताय, काय विचार करून नगरपालिकेच्या या निवडणुकीला तुम्ही उभे राहिलेला आहात? प्रथम तर नमस्कार, मी खंदारे मुक्ता अमोल, शिवसेना पक्षाची एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाची शहराध्यक्ष या पदावर मी कार्यरत आहे। काय कारणास्तव मला मोहोळ नगराध्यक्ष पद एससी कॅन्डिडेट मी त्यांच्या पक्षात असूनही त्या कॅटेगरीमध्ये असून सुद्धा मला डावललं गेलं काय कारणास्तव। आणि त्यांच्या जे हाताशी असलेली मुलगी तिला त्यांनी ते पद बहाल केले। आणि माझं म्हणजे तुमच्या उमेदवारी तुम्हाला मिळवतानाच झगडावं लागलंय, डावललं गेलं तुम्हाला, असं तुम्हाला म्हणायचंय? हो सर। तुमचं कर्तृत्व जर आम्ही वाचलं, थोडंफार अभ्यास त्याचा जेव्हा आम्ही केला तेव्हा लक्षात आलं की तुम्ही समाजासाठी काम करताय। वारसा समाजाचा, सासऱ्यांकडून आलेला मोठा वारसा आहे तुम्हाला समाजकारणाचा, आणि तोच पुढे घेऊन जाताय। काय काम केलं तुम्ही महिलांसाठी? महिलांना काय आधार दिला? कशा पद्धतीचं काम आहे मोहोळमध्ये तुमचं? महिलांचं कुठल्याही लेवलचं काम असू द्या, मग ते पोलीस स्टेशन असेल, कोर्ट कचेऱ्या असतील, तहसील कार्यालय असतील, नगर परिषद असतील, महिला बचत गट ओपन करण्यापासून त्यांच्या हाताला काम मिळेपर्यंत, महिला सक्षमीकरण करण्यापर्यंतची माझी काम आहेत। तसंच मोहोळ शहरासाठी रस्ता रोको आंदोलन म्हणा, परत इतर सगळ्या गोष्टींचे निवेदन देणे, सगळ्या गोष्टींच्या सोयी सुविधा आपल्याला मोहोळ शहरासाठी आणण्यापर्यंतचे प्रयत्न। इतकंच काय तर मोहोळ शहराला जो आपल्या घरांवर जो टॅक्स लागू केलाय तो टॅक्स कुठेतरी स्थगिती मिळावं याच्यासाठी सुद्धा 8 मार्च 2024 मध्ये मी पहिल्यांदा आपल्या जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सीएम होते त्यावेळेस 8 मार्च 2024 मध्ये पहिलं स्थगिती लेटर मी एकनाथ शिंदे साहेबांना पोहोचवलं। आणि स्थगिती लेटरसाठी आपल्याला मोहोळ शहराला स्थगिती मिळावी यासाठी माझे खूप सारे प्रयत्न झालेले आहेत। मिळाली स्थगिती? नाही मिळाले, काय कारणास्तव ते थांबलं गेले। म्हणजे लोकांचा टॅक्स पूर्णपणे माफ व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करताय? शहरावरचा टॅक्स पूर्ण माफ करावा त्यासाठीची माझी चळवळ। आतापर्यंत माफ करावा का इथून पुढे सगळ्यात माफ व्हावा? अगोदरपासून पुढेपर्यंत घेऊच नाही टॅक्स लोकांकडून? बर। कारण सर्वसामान्य जनतेतून जर पाहायला गेलं तर एकदम गरीब घरचे लोक सुद्धा सर, त्यांना इतकं टॅक्स लागू केलंय की त्यांना रोजचं पोट भरायचं मुश्किल आहे, पण तरी सुद्धा नगर परिषदचं टॅक्स त्यांना चुकवावं लागतं, वर्षाला भरावं लागतं। वर्षाला भरावं नाही भरलं तर बऱ्याच गोष्टी असतात, कधी कागदपत्र थांबवली जातात, कधी योजनेचा लाभ त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं। त्यांना घरकुलची जरी त्यांना वरून जरी आपलं आले घरकुल मंजूर झालं तर त्यांना नगर परिषदला टॅक्स चुकवल्याशिवाय ते जे काय आपलं आलंय घरकुलांबद्दलचं वरून जे पेमेंट आलंय ते सुद्धा रोखवलं। कुठल्याच योजनेचा लाभ यांना घेता येत नाही, टॅक्स जर भरला नाही तर। तुम्हाला निवडणुकीला पण उभं राहता येत नाही टॅक्स भरला तर? भरला नाही तर? भरलोय सर, आणि टॅक्स आता तुम्हाला भरावा लागणार असेल, जर तो स्थगित झाला असता तर भरता आलं नसतं। पण तुम्ही तशा शिवसेनेतून बंड करून आता दुसरी शिवसेना स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक होतात, त्यांच्यासाठी खूप काम केलंय तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात काम केलंय तिथं, आमदार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलंय। आणि आता तुम्हाला स्वतःच्या उमेदवारीसाठी मात्र झगडावं लागलं। माझं दुर्दैव त्या ठिकाणी सर, की आज पक्षातून मी एवढी सगळी कामं करूनही जर मला अपक्ष असं उमेदवारी जाहीर करावी लागत असेल तर ते माझं दुर्दैव आहे। कारण मी या पक्षात, जेव्हा मी या पक्षामध्ये एंट्री केली तेव्हा त्या पक्षामध्ये महिला येण्यासाठी बिलकुल उत्सुक नव्हत्या, किंवा त्यांना या म्हणून आपण इन्व्हाइट केलं, आम्ही तुम्हाला हे पद देतो, हे बहाल करतो तुम्हाला पद म्हणलं तरी त्या महिला येत नव्हत्या, किंवा आम्हाला पक्षात त्या प्रवेशच करायचा नाही जाहीर त्यांनी सांगत होते सर। त्यावेळेस आम्ही प्रवेश केला, आणि इतकंच काय सर्वसामान्य जनतेतनं आम्ही शिव्यागाळही त्यांच्या भरपूर खाल्ल्यात। तो पक्षवाढीचा प्रवाह माझा 3 वर्षाचा गेला सर त्याच्यामध्ये। मोहोळ शहराची दहशत मोठ्या प्रमाणात आहे, तिथल्या राजकारण्यांची दहशत आहे। आता तुम्हाला भीती नाही का वाटत तिथं काम करताना? आता बिलकुल नाही वाटत सर। तुम्हाला त्रास झाला नाही? झाला ना,
खूप त्रास होतोय मला. आता हे अपक्ष उमेदवारी टाकेपर्यंत सुद्धा मला त्रास झालेला आहे. इथून पुढे मला माहित नाही काय त्रास होईल काय नाही. पण ऑफर्स पण आले असतील आता, आलेच, अपक्ष भरू नका, आम्हाला पाठिंबा द्या वगैरे असं. जनतेचा सपोर्ट आहे का तुम्हाला? जनतेचा सपोर्ट आहे म्हणूनच अपक्ष टाकलो ना आपण. काय म्हणतात लोक? तुम्ही बिनधास्त उभे राहा मॅडम, आम्ही तुमच्या सोबत आहे, कारण तुमचं काम आमच्यापर्यंत आहे. एखादा नवीन उमेदवार तुम्ही जर देत असाल तर ते कुठेतरी आम्ही थांबवू, आम्ही तुमच्या सोबत आहे. आता हे जे डायरेक्ट जनतेतून नगराध्यक्ष पद असेल, महापौर असेल, निवडण्याची पद्धत सुरू झाली आहे. सरपंच निवडण्याची ही एक नवीन ट्रेंड आता सरकारने आणलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या. याच्यातून आता तुम्ही महिला आरक्षित जागेवरती उभारलेला आहात. बदल घडेल असं वाटते तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद मिळेल अशा गोष्टीसाठी? आणि खरंच जनतेसाठी जो लढतो माणूस तो निवडून येईल का पुन्हा पक्षीय राजकारणच वरचढ ठरेल? कसं, तुमचा काय अनुभव आहे आणि आता तुम्हाला काय वाटतं ह्या संदर्भात? तुमच्या संदर्भात काय वाटतं? आताच्या या घडामोडीतनं मला एक असं निदर्शनास आलं की सर्वसामान्य जनता दाखवून देईल की आपल्यासाठी कोण बेटर आहे. ही संधी आहे. आपल्या शहराला कोण सगळ्या गोष्टी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देईल तो कॅन्डिडेट जनताच आणून दाखवणार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची संधी आहे जनतेला. इतर वेळेला कुठल्या राजकारणालाच मतदान करावं लागायचं, पण आता लोकांसाठी काम करणाऱ्या माणसालाही मतदान होऊ शकतं ह्याच्यामधून. मोहोळ शहराच्या विकासासाठी, मोहोळ शहराला पुढचा काहीतरी नवा चेहरा देण्यासाठी तुम्ही एक छान टॅगलाईन तुमची स्वतःची, स्वच्छ मोहोळ आणि सुंदर मोहोळ करण्यासाठी प्रयत्न करणार आहात. तर काय कन्सेप्ट आहे, काय बदल घडवायचे तुम्हाला मोहोळमध्ये? मोहोळमध्ये सर बरेचसे असे मुद्दे आहेत. मग ते एसटी डेपोच्या असू द्या, एसटी स्टँड, आरोग्य विभाग असू द्या, रस्त्यांची, अंडरग्राऊंड गटारी, लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड नाहीये, वयोवृद्ध लोकांसाठीचे पण बऱ्याचशा सुविधा नाहीयेत त्या मोहोळ शहरामध्ये. आता 50% आरक्षण महिलांना असून सुद्धा महिलांची सोय त्या शहरामध्ये नाही. तर त्या महिलांसाठी काहीतरी करायची माझी एक इच्छा आहे. आणि प्रत्येक गोष्टीला जे सर्वसामान्य जनतेला झगडावं लागतं ते कुठेतरी मला वाटतंय त्या गोष्टीला थोडंसं पूर्णविराम मिळून. म्हणजे लाडक्या बहिणी तुमच्या सोबत येतील? हो, येणारच. का पक्षाच्या सोबत जातील? 1000 रुपये ज्यांनी दिले तिकडे पण जाऊ शकतात लाडक्या बहिणी? नाही सर, इतकी नादान नाहीये जनता. तुमचं काम बोलेल तिथे? माझं काम बोलेल. माझ्या कामापेक्षा सर्वसामान्य जनतेला आता कळून चुकलंय की आपल्यासाठी खरंच काम कोण करेल त्याकडे जास्त कल आहे सर्वसामान्य जनतेचा. अगदी. आता तुम्ही प्रचाराच्या पण घाईमध्ये आहात, खूप जास्तीचा आपण सविस्तर तुम्ही निवडून आल्यानंतर आपण बोलूया, पण तुम्ही मोहोळच्या जनतेला काय आवाहन कराल? मोहोळच्या जनतेला एकच आवाहन करेन, हात जोडून मी विनंती करते मोहोळच्या जनतेला की मी शहराध्यक्ष लेवलला असताना जेवढे कामं माझ्याकडे काही नसताना मी तुमच्यासाठी जे काही केलंय ते तुमच्यापर्यंत पोच आहेच. पण जर तुम्ही मला जर या आताच्या या नगर परिषद निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभारले, माझं कब्बशी हे चिन्ह आहे, जर ते दाबून जर मला तुम्ही निवडून आणलात तर 100% मी गॅरंटीने सांगू शकते की मी माझ्या मोहोळ शहराची कायापालट केल्याशिवाय मी तर थांबणार नाही, हे मला विश्वास आहे. मॅडम, ही मोहोळची जनता तुम्हाला तेव्हाच मदत करेल की जेव्हा तुम्ही त्या लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. तर आता त्या उमेदवारांमध्ये त्यांच्यासाठी काम करणारे तुम्ही एकमेव त्यांना दिसताय. आणि कबशी चिन्हासमोरचं बटन त्यांनी दाबावं अशी तुम्ही तर विनंती केली आहे. पण न्यूज चॅनल म्हणून आम्ही एक सांगतो की मोहोळ शहरातली दहशत तुम्हाला संपवायची आहे. सामान्य नागरिकांना खुर्चीवर बसवायचं आहे आणि एक सक्षम महिला त्या पदासाठी उभारलेली आहे. तर आपण त्यांच्या पाठीमागे नाही उभा राहायचं तर मग कोणाच्या पाठीमागे उभा राहायचं? बोलके भावले म्हणून ज्यांना पुढे केलंय त्यांच्या सोबत आपण न जाता स्वतःच्या पायावर उभारून दुसऱ्यांना ऊर्जा देणाऱ्या या अशा महिलांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे, असं स्वराज्य माझाच्या माध्यमातून आम्ही आपल्यालाही विनंती करतोय. आणि राजकीय वातावरण ढवळलेलं असताना आपण महिलांना सपोर्ट केला पाहिजे, हेही स्वराज्य माझाच्या माध्यमातून मोहोळकरांना सांगतोय. मॅडम, आपण आलात, धन्यवाद.